अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे. गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता. सर, हा अपघात झाल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चौकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर मारपीट झाला असं देखील माहिती असं झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे. गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायरसुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडी त्याच्यावर त्या केसचं मतलब बरेचसे तथ्य अवलंबित आहेत. कोण कुठे बसलं होतं त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता. सर, कुठून आले होते आणि कुठे जात होते? ह्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण CCTV फुटेज हे करतो. ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला आहे. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे. याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं. त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे. स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळत आहे. स्पीडबाबत आपण आता RTO आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलवून त्याची आपण पडताळणी करून घेत आहोत. सर, गाडीमध्ये संकेत होता, इतर दोघांवर गुन्हे दाखल झाले. संकेतवर का गुन्हा दाखल झाला? याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हरवरती. रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे किंवा संकेतवरती नाही आहे. पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. किती जण होते, त्याची नावं काय म्हणजे ते 2 जणांचे रिपोर्ट